होशेय अध्याय 6। चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे व तोच आम्हास बरे करील। त्याने आम्हास जखम केली आहे व तोच पट्टी बांधील। तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील। तिसऱ्या दिवशी तो आम्हास उठवून उभे करील आणि त्याच समोर आम्ही जिवंत राहू। चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटू। त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे, तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल। हे एफ्राईमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणाऱ्या दहिवराप्रमाणे आहे। म्हणून मी त्याजवर संदेष्ट्याच्या हातून कुऱ्हाड चालविली आहे। माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यास ठार केले आहे। माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे। मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे। होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते। त्यांनी मनुष्याप्रमाणे करार मोडिला आहे। तेथे ते मजबरोबर बेईमानपणे वर्तले आहेत। गिलाद हे दुष्कर्म्यांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत। मनुष्यांवर टपणाऱ्या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे। ते शखेमाच्या वाटेवर खून करीतात। त्यांनी महापाप केले आहे। इस्रायलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे। एफ्राईमात जार कर्म चालू आहे। इस्रायल भ्रष्ट झाला आहे। हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन, तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल।